नमस्कार मित्रांनो, नर्सिंग ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, आपण 15 मार्काचा प्रश्न असतो, त्याच्यामध्ये 5-5 मार्काचे आपण प्रश्न बघणार आहोत. तर आपण एक्सप्लेनेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ युरिन बघणार आणि ब्लॅडर रिलेटेड एक प्रश्न बघणार जो सीमध्ये आहे. तर एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ युरिन, त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत तर बघूया. हे GNM फर्स्ट इयर स्टुडंट बायोसायन्समध्ये विचारला जाणारा प्रश्न आणि ANM नर्सिंग स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट आहे ॲनाटॉमी फिजिओलॉजीमधला. तर आपण बघूया पहिला एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ युरिन. तर किडनीला ब्लड सप्लाय जो आहे तो त्याच्या आकाराच्या मानाने जास्त प्रमाणात असतो. ठीक आहे, साधारणतः पर मिनिट 1200-1300 ml एवढी ब्लड 2 किडनीत जाते. किती किडनीमध्ये जाते? 1200 ते 1300 ml ब्लड 2 किडनीमध्ये जाते. ठीक आहे, यापासून युरिन खालील 3 ते यामध्ये आपण बघणार आहोत. यापासून युरिन खालील 3 प्रक्रियेमुळे तयार होते. एक आहे फिल्ट्रेशन, ॲब्झॉर्प्शन आणि सिक्रेशन. या 3 प्रक्रिया आहेत ज्याच्यामुळे युरिन तयार होते. आता प्रत्येकाची सेपरेटली थोडक्यात माहिती बघूया. फिल्ट्रेशन म्हणजे काय आहे? तर यात ब्लडमधील जो द्रव आहे बाउलमॅनच्या कोशात म्हणजे ग्लोमेरुलसच्या कॅपिलरीज असलेल्या ब्लडमधून गाळला जातो, ग्लोमेरुलसमधून गाळला जातो. त्यातून ब्लडमधील घटक बाउमेन्स कॅप्सूलच्या नलिकेत जातात. त्यातून ब्लडमधील जे घटक आहेत ते बाउमेन्स कॅप्सूल आहेत त्याच्या नलिकेत जातात. पण ब्लड सेल्स, प्लाझ्मा, प्रोटीन, ब्लडमधील काही मोठ्या आकाराचे रेणू मॉलिक्युल्स गाळली जात नाहीत. ग्लोमेरुलसमधील ब्लडचा दाब आणि जे बाउमेन्स कॅप्सूलमधील फ्लूइडचा दाब यामध्ये जो फरक असतो त्याची गाळण्याची क्रिया म्हणजे त्याची काय होते गाळण्याच्या क्रियेला मदत होते. ठीक आहे, ग्लोमेरुलसमधील ब्लडचा जो दाब आणि बाउमेन्स कॅप्सूलमध्ये जो फ्लूइडचा दाब आहे यामध्ये जो फरक असतो त्याची गाळण्याच्या क्रियांसाठी मदत होते. त्याच्यानंतर ग्लोमेरुलसमधील कॅपिलरीज जे आहेत ते शरीरातील इतर कुठल्याही कॅपिलरीजपेक्षा रक्तदाब जास्त असतो, म्हणून जे काय आहे ही गाळण क्रिया सहज होते. ग्लोमेरुलसमध्ये ज्या कॅपिलरीज आहे ते शरीरातली इतर म्हणजे कुठल्याही कॅपिलरीजपेक्षा रक्तदाब त्याचा दाब काय असतो? जास्त असतो, म्हणून ही गाळण क्रिया सहज होते. जसा रक्ताचा दाब असतो तो जास्त असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे सर्वसाधारण दोन्ही किडनीमधील जे ग्लोमेरुलसमधून दर मिनिटाला 125 ml मिली म्हणजे जे ब्लड आहे ते पर डे एवढा द्रव गाळला जातो. त्याला GFR ग्लोमेरुलस फिल्ट्रेशन रेट असं म्हणतात, GFR असं म्हणतात. बाउमेन्स कॅप्सूलमधून ग्लोमेरुलसमध्ये ब्लड ग्लोमेरुलामधून गाळले जाणारे म्हणजे ग्लोमेरुलामधून गाळलं जातं आणि काही घटक राहतात. ते घटक कोणते आहेत? तर वॉटर आहे, त्याच्यानंतर ग्लुकोज आहे, युरिया आहे, युरिक ॲसिड आहे, WBC, RBS, प्लेटलेट्स आहेत आणि हार्मोन आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आहेत ॲमिनो ॲसिड आहेत, केटा ॲसिड आहेत, ॲल्ब्युमिन आहे, ग्लोबिलिन आहे, टॉक्सिन आहेत, ड्रग्ज आहेत. ठीक आहे, प्रोथाम्बिन आहे, फायब्रोनोजन आहे. हे आहेत जे गाळले जाणारे घटक आहेत किंवा गाळून जाणारे घटक आहेत. त्याच्यानंतर ॲब्झॉर्प्शनमध्ये काय होतं? गाळलेला द्रव सूक्ष्म मृतवाहिन्यातून जात असताना त्यातील पाणी व इतर उपयोगी पदार्थाचे बऱ्याच प्रमाणात शोषण होते. ॲब्झॉर्प्शनमध्ये काय होतं? गाळलेला द्रव जेव्हा सूक्ष्म मृतवाहिन्यातून जातो तेव्हा काय होतं? त्यातील पाणी व इतर उपयोगी पदार्थांचे बऱ्याच प्रमाणात शोषण होते. पर मिनिट 150 ml एवढं फिल्ट्रेशन होत जाते, परंतु पर मिनिट काय होतं? युरिन एवढेच म्हणजे 1 ml युरिन एवढेच तयार होते, म्हणजेच बरेच पाणी शोषून घेतले जाते. तर पर मिनिट काय होतं? 150 ml द्रव फिल्ट्रेशन होत जातो, परंतु पर मिनिट 1 ml युरिन एवढंच तयार होतं, म्हणजे बरेच पाणी शोषून घेतलं जातं. त्याच्यानंतर सिक्रेशनमध्ये काय आहे? तर यामध्ये काही टाकाऊ पदार्थ सूक्ष्म जीवाणूभोवती असलेल्या कॅपिलरीजच्या ब्लडतून नलिकेत युरिनमध्ये मिसळतात. अशा रीतीने गाळलेल्या द्रवाची सूक्ष्म नलिकेतून आत जात असताना युरिनमध्ये रूपांतर होते. ठीक आहे, त्याच्यानंतर युरिन कॉम्पेन्सेशन. कोणते घटक आहेत युरिनमध्ये? तर वॉटर आहे, युरिया आहे. वॉटर आहे 96.96%, युरिया 2%, युरिक ॲसिड, क्रियाटिनिन. ठीक आहे, अमोनिया. त्याच्यानंतर सोडियम आहे, अमोनिया आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, क्लोराईड आहे, फॉस्फॅट आहे, ऑक्सलेट्स आहेत. ठीक आहे, हे 2% असतात.
वॉटर 96%, युरिया 2% आहे, युरिक ॲसिड आहे, क्रियाटिनिन, अमोनिया, सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड, त्याच्यानंतर फॉस्फेट आणि ऑक्सलेट्स हे 2% असतात. त्याच्यानंतर दुसरा बघूया प्रश्न आपण. डिस्क्राईब ब्रीफ द स्ट्रक्चर ऑफ ब्लॅडर बघूया. तर इंट्रोडक्शन आपण ब्लॅडरचं काय, तर युरिनरी ब्लॅडर ही त्रिकोणाकृती पिशवी असते. युरिनरी ब्लॅडर ही अशी त्रिकोणाकृती पिशवी असते. पेल्विक कॅव्हिटी ते प्युबिस हाडाच्या भागात असते. युरिनरी ब्लॅडर ही युरिन ब्लॅडर हे युरिनच्या तात्पुरता साठा करतो. युरिन ब्लॅडर याची भिंत अनैच्छिक स्नायूंनी बनलेली. युरिनची जी भिंत आहे म्हणजे ब्लॅडरची आपल्या, ती अनैच्छिक स्नायूंनी बनलेली आहे. त्यात एक त्रिकोण असतो, त्याला ट्रिगोन असं म्हणतात. या त्रिकोणाच्या टोकाजवळ 2 बाजूचे युरेटर्स उघडतात व खालच्या टोकाजवळ युरेथ्रा असतो. या त्रिकोणाच्या टोकाजवळ काय होतं, 2 बाजूला युरेटर्स उघडतात व खालच्या टोकाजवळ म्हणजे युरेथ्रा असतो, जिथून युरिन बाहेर पडतं. ती जागा त्याला युरेथ्रा म्हणतात. या युरेथ्रा म्हणजे आहे त्याला 2 स्पिंक्टर असतात, इंटरनल स्पिंक्टर आणि एक्सटर्नल स्पिंक्टर. त्याच्यानंतर स्ट्रक्चर काय आहे, तर युरेटर आहेत. हे आपले युरेटर आहेत, ओपनिंग युरेटर्स आहेत. आणि हे ट्रिगोट्स आहे आणि हे युरेथ्रा येतो. तुम्हाला जर माहिती असेल ती पण डायग्राम काढू शकता. त्याच्यानंतर कवरिंग बघूया. तर आउटर कवरिंगमध्ये सर्वात बाहेरील सिरम लेअर येते. मस्क्युलर लेअरमध्ये हा तर इनव्हॉलंटरी मसलचा असतो. त्याच्यानंतर सबम्युकस लेअर यामध्ये काय होतं, तर ब्लड वेसल्स असतात, लिम्स वेसल्स असतात, सिम्पॅटिक वेसल्स असतात. ठीक आहे. पॅरासिम्पॅटिक नर्व असतात. सिम्पॅटिक पॅरासिम्पॅटिक ज्या आहेत त्या नर्व्स असतात. यामध्ये ब्लड वेसल, लिम्फ वेसल, सिम्पॅटिक पॅरासिम्पॅटिक नर्व असतात. आणि मसल लेअरमध्ये काय असतं, तर हे सर्वात आतील काय आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न विचारला जातो. ब्लॅडर कधीकधी 3 मार्काला, फॉर्मेशन ऑफ युरिन 5 मार्काला विचारला जातो. त्याच्यानंतर किडनीची स्ट्रक्चर काढून त्याचा मी ऑलरेडी व्हिडिओ चॅनलवरती बनवलेला आहे, तो जाऊन बघू शकता. तर तो एक विचारला जातो. किडनीची आकृती काढून त्याविषयी माहिती लिहा. ठीक आहे. किंवा नेफ्रॉन रिलेटेड पण प्रश्न नेफ्रॉनचाही व्हिडिओ चॅनलवरती आहे, तो जाऊन तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो. फॉर्मेशन ऑफ युरिन, स्ट्रक्चर ऑफ ब्लॅडर. तो स्ट्रक्चर ऑफ ब्लॅडर थोडा कमी विचारला जातो. पण किडनीचा हा जो प्रश्न आहे, किडनी रिलेटेड, किडनी ह्या विषयावरती बऱ्याचदा आकृती काढून त्याची नावे द्या असा विचारतो. किडनीविषयी किंवा किडनीमध्ये 5 मार्काला टिपा लिहा. किंवा किडनीमध्ये बऱ्याचदा किडनी कंपल्सरी GNM नर्सिंग स्टुडंटवाल्याने कंपल्सरी करायचं आहे, NM नर्सिंग स्टुडंटवाल्याने करायचं आहे. तुम्हाला किडनी हा प्रश्न कंपल्सरी विचारला जातो, तर तुम्ही तो स्टडी करून ठेवायचा आहे. एक्झामिनर कुठला प्रश्न विचारतील आपल्याला माहीत नाही आहे. ते कधी जुने क्वेश्चन पेपर फॉलो करतात किंवा काही करतात. तर तुम्हाला जे जमेल ते तुम्ही जेवढं जुने क्वेश्चन पेपर्स फॉलो करा, ते सॉल्व करा. जे विचारतील ते विचारतील, पण तुम्ही ते करू शकता. स्टडी असला पाहिजे. तुमची एक्झाम आता जवळ येते. तर भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये नवनवीन विषय घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.